अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आमच्या सर्वांसाठी की बाबूजींच्या नावाने महाराष्ट्र शासनाने आणि युनिव्हर्सिटीने स्वतंत्रता सेनानी जवाहरलाल दर्डा स्कूल ऑफ लॉ आणि बाबूजींच्या मार्बल स्टॅच्यूचं आज आपल्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। हे सर्व प्रेरणा देणाऱ्या गोष्टी आहेत। जी आमची कल्पना आहे की इथे शिक्षण असलेले विद्यार्थी यांना जर चांगले विद्वान असे जर तिथे शिकवायला आले, त्यांच्याशी डायलॉग करू शकले तर ज्यांच्या जीवनामध्ये फार बदल पडेल। तर गवई साहेबांनी म्हटलं की मी येईल तिथे, किलोड साहेबांनी म्हटलं मी पण तिथे येईल। तर मला असं वाटतं की फार मोठी घटना आहे आणि ही जबाबदारी, संपूर्ण जबाबदारी सीनियर ॲडव्होकेट फिरदौस मिर्झा साहेबांनी घेतलेली आहे। तर मी त्यांचाही आभारी आहे। जो मुझे कहना था वो पीछे छूट गया, जो मुझे कहना था वो पीछे छूट गया। लोग समझे कि वो तमाशा देख रहे हैं, वे भूल गए कि उस महफिल के हम भी हकदार थे, जिस महफिल में आज ये रौनक बज़्म थी। आजचा या कार्यक्रमात आपण एक अनोखा संगम केलेला आहे। अनेक कार्यक्रम या कार्यक्रमाद्वारे आपण केलेले आहेत। आदरणीय बाबूजींच्या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे। महाविद्यालयाला बाबूजींचं जे नाव दिलेलं आहे त्याचा आपण समारंभ केलेला आहे। त्याचप्रमाणे यवतमाळचे ज्येष्ठ विधिज्ञ आणि यवतमाळी न्यायिक संस्थेला, यवतमाळी आणि आपल्या विविध संस्थांनी जे न्यायमूर्ती आणि खास करून लॉ कॉलेजने जे न्यायमूर्ती या संस्थेला दिलेले आहेत त्या सर्वांचा सत्कार आणि त्याचबरोबर माझाही सत्कार आपण केलेला आहे। आपण सर्वांनी, विजयभाऊंनी आणि संस्थेनी जो मनापासून माझा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे। मगाशी मला आनंद झाला की बाबूजींचा पुतळा आणि त्या पुतळ्याच्या मागे आपल्या भारतीय राज्यघटनेची प्रस्ताविका आहे आणि भारतीय राज्यघटनेची प्रस्ताविका हे आपल्या सर्वांना, भारतीय राज्यघटना आपल्या सर्वांचा एक अतिशय सर्वात महत्त्वाचं दस्तऐवज आहे। वेगवेगळ्या धर्मांच्या वेगवेगळे धर्मग्रंथ आहेत, परंतु आपल्या सर्वांचा, मग तो हिंदू असो, मुसलमान असो, बुद्ध असो, ख्रिश्चन असो, सर्वात महत्त्वाचा धर्मग्रंथ म्हणजे भारतीय राज्यघटना आहे आणि त्या राज्यघटनेचं सार या आपल्या प्रिॲम्बलमध्ये आहे। त्या प्रिॲम्बलच्या समोर आपण बाबूजींचा प्रेरणा देण्याकरता पुतळा ठेवला, याच्याकरता अभिनंदन करू इच्छितो।